कोण काय सांगतं, कोण काय बोलतो याला अर्थ नाही. अजितदादा विमान दुर्घटना टीकेवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा टोला. अजितदादांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अजून DGCचा अधिकृत अहवाल यायचा आहे, त्यामुळे कोण काय सांगतंय, कोण काय बोलतो याला अर्थ नाही, असा टोला केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. अजितदादांच्या जाण्याचं दुःख असून या घटनेची चौकशी चालू आहे आणि याचा लवकरच अहवाल येईल असं देखील स्पष्ट केलेलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. एखादं नव्यानं विमानतळ तयार करणं आणि एखाद्या अपघातात झालेली दुर्दैवी घटना आहे, ह्या दोन्ही मला असं वाटतं की एकत्र करण्यात काही अर्थ नाही. दुर्घटना का झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे, या संदर्भात AIBची आमची टीम, DGCAची टीम तात्काळ काही तासात त्या ठिकाणी पोचली. त्यांनी ब्लॅक बॉक्ससुद्धा त्या ठिकाणावरून हस्तगत केला. आता ब्लॅक बॉक्समधली जो काही डेटा आहे तो डाउनलोड करण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे बारामतीसारख्या ठिकाणी जी काही एअरस्ट्रीप होती, ती एअरस्ट्रीप मला तुम्हाला सांगायला लागेल की एका फ्लाईंग क्लब तिथं चालत होता, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती, त्यांची ती एअरस्ट्रीप होती. त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स आहेत, या संदर्भातलंही तात्काळ आदेश DGCAने दिलेत. कारण 10-15 वर्ष तशी ती एअरस्ट्रीप वापरण्यात होती. अनेक वेळा दादा असतील, पवारसाहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती. पण ही घटना का घडली, त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे, त्याचा तपास AIB करते आहे, त्याचा तपास DGCA करते आहे आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर येईल. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की विमानतळाची संख्या वाढत असताना अशा पद्धतीनं अर्धवट विमानतळ मी तुम्हाला तेच सांगितलं, हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं. हे एक ट्रेनिंग स्कूल होतं, एक फ्लाईंग क्लबची एअरस्ट्रीप होती, तिथे फ्लाईंग क्लब चालत होता आणि म्हणून अशा किती आहेत. विमानतळ स्वतंत्र नवीन करणं, आता कौलापूरचं विधान, कौलापूर हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक स्वतंत्र विमानतळ होतं आहे. त्यामुळे हे विमानतळ नव्यानं होणं आणि अशा अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स किती आहेत याचा विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा DGCAने आता चौकशी करायला सुरुवात केली आहे. ह्या अनकंट्रोल ज्या एअरस्ट्रीप्स आहेत त्याच्यावरती 100% पुढच्या काळामध्ये याच्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी निश्चितपणे घेतली जाते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.